उपस्थित सगळ्यांना नमस्कार. अशोक खरात प्रकरणात इतकी प्रचंड माहिती येते की आज खरं तर मी बोलायला सुरुवात केली तर दिवस पूर्ण जाईल. म्हणून मला असं वाटतं की आता महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मी मांडतेय आणि काही मुद्दे मी उद्या किंवा परवा मांडते. आज मला सुरुवात अशी करायची आहे की खरात हा मोठा कसा झाला. त्याला मोठं करणारे सगळे राजकारणी होते, त्याला मोठं करणारे अधिकारी होते, त्यांच्या दिमतीला सगळे होते, अधिकारी होते, सगळे राजकारणी होते. त्यातले आता काही राजकारणी नुसतंच भविष्य विचारायला किंवा एकाने सांगितलं म्हणून गेले असतील, पण काही राजकारणी संधी साधूपणा करायला, काही काही साध्य करायला नक्कीच गेले असतील. म्हणून मी सगळ्यात जेवढी राजकारणी मला सापडलेत त्याच्यात त्या यादीत ती नुसती यादी वाचले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेनचे पीए, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलर वरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे ओएसडी आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती की ते अशा बाबांकडे काही भविष्य विचारायला किंवा काय विचारायला, त्यांना कोण घेऊन गेलं हे सगळं म्हणजे जाणून दुःख झालं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नव्हती. मी पण रॉंग असेल, पण कारण बरेच जणांकडनं बरंच काही ऐकलंय, पण मला ती व्यक्ती चांगली वाटायची आतापर्यंत. असो, आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले. आता रुपाली चाकणकरांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहे. जसे धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले ते देखील त्यातनं गायब होते. तर आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते. ह्याच्यात 177 कॉल्स आहेत, त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत, आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या, आणि एका दिवशी ते तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. हे कशाच्या गप्पा होत्या, त्यांना त्यांच्या संस्थानाची बोलणी होती का, आणि त्यांना अजूनही जर वाटत असेल की मी काही चूक केलेलं नाहीये तर परमेश्वरच जाणो. कारण आत्ताच्या घटनेला ही मी जी यादी काढली आहे आणि याच्यात बाकीची जी नावं आहेत त्याची मी चौकशीची मागणी SIT कडे केली आहे. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉल मध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा, म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते,
पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत. आता बाकीची नावं मी वाचून दाखवते. पहिली आहे तृप्ती, दुसऱ्या आहेत रुपाली चाकणकर, तिसरे आहेत दीपक लोंढे, चौथे आहेत कल्पना म्हणजे ज्या खरातांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आपल्या पतीशी त्या चौथ्या नंबरवर आहेत. पण सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे आणि एक महत्वाचं नाव आहे त्याच्याबद्दल मी सगळं बोलणारच आहे. माझी SIT कडे मागणी अशी आहे की जेवढे प्रॉपर्टी डिलिंग्स, पैशाचे डिलिंग्स, जे जे जमिनी घेणं, MIDC जमिनी मिळवून देणं, यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनी जी मदत केली त्याची मी नावं वाचून दाखवते. दीपक लोंढे हे सगळ्यात त्यांच्या जवळचे होते आणि हे केसरकरांच्या पण अतिशय जवळचे आहेत. त्यांचे 189 कॉल्स आहेत. बाळासाहेब बोराडे 156 कॉल्स आहेत. नंदकिशोर काटोरे हे खरं डॉक्टर आहेत, यांचा रोल मला पूर्णपणे आता बोलता येत नाहीये, पण अतिशय विचित्र असा रोल आहे त्यांचा. सचिन सुंबाळे 177 कॉल आहेत. या डॉक्टर नंदकिशोर काटोरेंचे 106 कॉल्स आहेत. मंगेश नवाळे 110 कॉल्स आहेत. राहुल देशमुख त्यांनी याचे OUL वगैरे ते न्यूमरोलॉजी आणि याच्यात सगळ्यात बदललं जातं, नाव लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलली जाते, अंक काही गणित प्रमाणे ते केलं जातं. असो, अविनाश पोटे जे सिन्नर MIDC मध्ये ऑफिसर आहेत, त्या MIDCच्या जमिनींचा रोल कमलाकर पोटे आणि अविनाश पोटे यांचा एक्झामिन करण्यात यावा. महेंद्र शेळके पाटील यांचा देखील त्याच्यातला रोल हा इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. तर याच्यात धक्कादायक बाब अशी आहे की जवळजवळ म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, PI आणि API अशी 7 माणसं, 2 RTO, त्याच्यात एक निमसे नावाचे आहेत ते पण, या सगळ्यांची म्हणजे ही नावं बघून मी हैराण होते की लोक का फोन करायची खराताना उठता बसता. इतके 100 शेकडो कॉल त्यांनी कशासाठी केले. आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं. आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे. मी परत त्यांना लिहित राहणार आहे जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे. आणि जनतेचं आय एम शुअर सगळ्यांचं, साध्या नागरिकांचं सगळ्यांचं हेच मत आहे. दुसरी गोष्ट, प्रतिभा चाकणकर आल्या आणि म्हणाल्या की ती खाती खोटी आहेत, माझ्या सह्या खोट्या आहेत, हसत बोलत होत्या आणि म्हणतात की मला काही कोणी बोलवलं नव्हतं, आम्हीच इथे फेरफटका मारायला आलो. हे जे आहे ही पाठवलेली नोटीस आहे आणि ही मी मुद्दाम, कारण पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा, SIT कडे आणि सगळ्या 3 ठिकाणी चौकशा सुरू आहेत. एक नाशिक CP, एक अहमदनगर SP आणि एक SIT चौकशी करते महिलांच्या अँगलवर. नाशिक अहिल्यानगरचे करतात समता पतसंस्थेच्या आणि इतर पतसंस्थेच्या बाबतीत, आणि इतर सगळी चौकशी नाशिक CP करतात. तर ही मी विनंती केली त्यांना की मी माझ्याकडे जी माहिती येते मी पहिली पोलिसांना पाठवते, त्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर मी ती माध्यमांना माहिती देते, कारण आम्हाला माहिती आम्हाला काय करायचं आणि काय नाही. तर हे जे लेटर आहे ते मी मुद्दाम मागितलं की मला हे लेटर द्या. या म्हणतात की मला चौकशीला बोलवलंच नव्हतं. हे लेटर आहे त्याच्यात सरळ पहिलं नाव प्रतिभा चाकणकरांचं आहे आणि दुसरं नाव तन्मय चाकणकरांचं आहे. यांना चौकशीला बोलवलं गेलं होतं. म्हणजे ही सगळी मंडळी किती दादांत खोटं बोलतात हे मला दाखवायचं होतं. आता ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणात मदत केली आहे खरातांना, आता ही नावं सुद्धा बाहेर आणणं गरजेचं आहे.
मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत मी म्हटलं होतं की एक डेप्युटी कलेक्टर आहेत, ते त्यांना खूप मदत करतायत, ते मुंबईत कार्यरत आहेत. आता मी त्याचं नाव घेऊन सांगते, ते अभिजित भांडे पाटील, जे इथे SRA मध्ये होते. त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलंय. यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे. यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे. हे अभिजित भांडे पाटील, तुम्हाला आता या चित्रांमध्ये आणि सगळे फोटोज जे आहेत ते मी सगळे माध्यमांना आता देते. हे अभिजित भांडे पाटील जे केसरकरांबरोबर दिसत आहेत आणि खरातांबरोबर या फोटोमध्ये दिसत आहेत. त्यांचे 2 फोन्स आहेत. एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा. तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत. आणि आत्ताच्या घटकेला मला जी माहिती मिळाली आहे की कल्पना खरात, तृप्ती खरात, सृष्टी खरात आणि हर्षवर्धन खरात हे जे आता फरार आहेत, तर त्याच्यात कल्पना आणि हर्षवर्धन फरार आहेत. त्या दोन्ही मुलींचा रोल मला माहित नाही म्हणून मी बोलणार नाही. पण हे जे 2 जण फरार आहेत त्यांना आता यांनी कुठेतरी संरक्षण दिलंय आणि म्हणून मी SIT ला विनंती करते की यांची तात्काळ चौकशीसाठी यांना डिटेन करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. कारण सगळीकडनं खरातांना मदत करण्यासाठी हा माणूस फार पुढे आहे असं मी अतिशय जबाबदारीने विधान करते. आता याच्यातली बाकीची माणसं, जसं मी म्हंटल दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय, त्याचे आपण फोटो पाहूया. हा फोटो दीपक केसरकरांबरोबर, हा माईन बरोबर, हा सुनील तटकरेंबरोबर, हा एकनाथ शिंदेबरोबर, हा पुन्हा एक एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांबरोबर, हा पुन्हा दीपक केसरकरांबरोबर, हा दादा भुसेन बरोबर, हा पुन्हा एक दीपक केसरकरांबरोबर. तर हे सगळं का होतं? शिंदे गट हा त्यांच्या जवळ का होता? या सगळ्यात चौकशी राजकारणात मला बिलकुल पडायची इच्छा नाहीये. माझा आक्षेप या गोष्टीवर आहे की सगळी राजकारणी, हे सगळे अधिकारी हे सतत खरातांना मदत करत होते, पाठीशी घालत होते. आता सुद्धा कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना एवढ्याच साठी लपवण्यात येत आहे, कारण त्यांना जर अटक झाली तर सगळं याच्या मागचं षडयंत्र बाहेर येईल. आणि म्हणूनच अभिजित भांडे पाटील यांना डिटेन करण्याची गरज आहे. आणि आता मी जसं म्हटलं होतं की मी शेवटचा मुद्दा जो घेईन तो अतिशय महत्वाचा असेल. मी मागच्या वेळी सांगितलं होतं की 27 ते 31 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये समता पतसंस्थेमध्ये अफाट प्रमाणात उलाढाल झाल्या होत्या. मी तारखांमध्ये सांगितलं होतं की किती तारखेला किती मेसेजेस आले, त्याची माहिती सुद्धा मी माध्यमांना दिली होती. आता आणि एक महत्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंट मध्ये बसलेले होते. आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचार. ताई, आता तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही काही ट्रान्झॅक्शन बद्दल बोलला होता, त्या अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवसाच्या मागच्या पुढचे होते. आज तुम्ही सांगताय की भानामती जी झाली होती त्या दिवसाचे हे सगळे ट्रान्झॅक्शन आहे. या ट्रान्झॅक्शनचा आणि अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू आहे त्याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का?
मला तर नक्कीच वाटतंय, म्हणूनच तर मी शोधलं की ज्या दिवशी कारण मी पहिले 27 ते 31 जे ट्रान्झॅक्शन होते ते मांडले. त्याच्यावर रोहित पवारांनी पीसी एक ट्विटरवर त्यांनी माहिती दिली होती की अजित पवारांच्या घराच्या बाहेर सुद्धा बानामतीचे प्रकार झाले होते. मी माध्यमांकडनं ती तारीख घेतली, ती तारीख शोधली आणि त्याच्यात मला दिसलं की त्या दिवशी त्यांचं लोकेशन हे ठाण्यात होतं आणि 6 ट्रान्झॅक्शन हे 18 तारखेला सकाळी झालेले आहेत आणि त्याचं सगळ्या 6चे 6 34 सेकंदांमध्ये होऊन हे सगळे 6 लोकेशन सुद्धा ते मी टावर लोकेशन सुद्धा एसपींकडे पाठवून दिलेले आहेत. ही सगळी माहिती जी मी बोलतेय ती 2 दिवसापूर्वी मी एसपींकडे पाठवलेली आहे. ताई, खरं तर नाशिकमध्ये तुम्ही आता कल्पना खरात यांच्या देखील नावाचा उल्लेख केला. अजून एक टीसीएस कंपनीचा धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलाय. मात्र या प्रकरणात दोन्ही ज्या महिला आहेत त्या दोन्हीही फरार आहेत. म्हणजे खरात प्रकरण असेल, टीसीएस प्रकरण असेल, दोन्ही महिला आरोपी फरार आहेत. अजूनही त्या सापडलेल्या नाहीयेत. खरं तर फसवणुकीचे गुन्हे देखील झाले आहेत, परंतु अजूनही का त्यांना पकडण्यात यश येत नाहीये? कसं आहे की कल्पना खरात यांच्यावर खरं तर पोलिसांनी पाळत ठेवणं गरजेचं होतं. ज्या दिवशी यांना अटक झाली त्या दिवशीपासून त्या कुटुंबावर पाळत ठेवणं हे खरं पोलिसांचं कर्तव्य होतं. पण त्यांना मुद्दाम, मला तर खरंच असं, कारण प्रत्येक नागरिकाला असंच वाटतं की हे मुद्दाम केलं गेलं का. त्यांनी त्या आता दुसरीकडे जाऊन तिकडनं रोज बेल ऍप्लिकेशन करताना आपल्याला दिसत आहेत, त्याच्यावर तारखा पडताना आपल्याला दिसत आहेत. मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, त्यांना अटक होऊ नये, त्यांची चौकशी होऊ नये, कारण चौकशी झाली तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. जसं आपल्याला आठवत आहे कराड प्रकरणात कृष्णा आंधळे तेव्हापासून जो गायब आहे तो आतापर्यंत मिळाला नाही. तर असाच काही प्रकार, कारण महत्वाची माहिती जी आहे, राजकारणी कोण इन्व्हॉल्ड आहेत ते बाहेर निघू नये म्हणून यांना गायब केलंय का असा प्रश्न पडतो. शेवटचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे की जेव्हा अजित पवार यांच्या घराबाहेर बाणामती होती त्याच वेळी हा ठाण्यामध्ये होता. कुणाकडे इंडिकेट करायचं तुम्हाला, नेमकं कुणाला? मला आता काहीच इंडिकेट करायचं नाही. मला जी माहिती मिळाली 18 तारखेचा मी शोध घेतला, जी माहिती आली ती मी पुढे ठेवली. आता कोणाचं काय इंडिकेट करायचं ते माध्यमांनी ठरवावं. मला त्याच्यावर काहीच टिप्पणी करायची बँकेची व्यवहार तुम्ही म्हटलं की 18 तारखेला झाली, ते कुणाकुणाच्या झाले जाईल काय? नाही. समता पतसंस्थेत 6 ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये झाली आणि ती 34 सेकंदांमध्ये किती रुपयांची झाली याची चौकशी झाली पाहिजे. आता मला जी माहिती मिळतीये की 27 ते 29, 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन या समता पतसंस्थेत झालेल्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन 3 दिवसात झाल्या आणि 30 आणि 31ला ज्या झाल्या त्या फार छोट्या होत्या. तर महत्वाची माहिती हीच आहे की 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन झाल्या. आता त्या कोणाच्या झाल्या, कोणाकडनं कोणाकडे आले हे सगळं काढणं एसआयटीचं नाही. त्याचं खरं तर आता हे एवढा व्यवहार होतोय, त्याची व्याप्ती इतकी वाढत चालली आहे. ईओडब्ल्यू अजून का नाही आलंय, कारण ही चौकशी करणं हे ईओडब्ल्यूच्या अखत्यारीत येतं, ईडीच्या अखत्यारीत येत नाही. कारण मनी लॉन्डरिंग नंतर होतं, पण आधी खात्यात कुठून आले त्याचं इन्व्हेस्टिगेट करणं ही इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचं काम आहे, जे त्यांनी केलं पाहिजे. रुपालीताई चाकणकरांनी पोस्ट केली, त्यामध्ये ते म्हणते की 28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचे कुणी पुरावे दिले नाही. निनावी पत्राद्वारे बदनामीचा कुठील डाव होता. खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारात दुष्कृत्यात माझा संबंध नाही, असं पोस्टमध्ये त्या म्हणतात. नाही, आता तर मी क्लिअर कट सांगितलंय. रुपाली चाकणकरांचे आणि खरातांचे संभाषण, खरातांच्या फोनवर केलेल्या संभाषणात नंबर 2 वर रुपाली चाकणकर आहेत. 177 कॉल आहे त्याची यादी दिली. एवढंच नाही तर खरातांच्या प्रकरणात 5 तारखेला त्यांनी आयोगाकडनं पत्र पाठवलं, तात्काळ त्याचं 4 दिवसात त्यांनी हिअरिंग लावलं. इतकी घाई रुपाली चाकणकरांनी सगळ्याच गोष्टींमध्ये दाखवली असती. त्यांनी ती वैष्णवीच्या प्रकरणात दाखवली असती, मुंडेंच्या प्रकरणात दाखवली असती तर खूप बरं झालं असतं. पण तसं करताना त्या कधीही दिसत नाहीत. या खरातांच्या बाबतीत 4 दिवसात हिअरिंग लावलं, गंमत वाटते बघून मला. प्रतिभा चाकणकर किंवा रुपाली चाकणकरांना एसआयटी बोलवत नाही. प्रतिभा चाकणकर तर केले होते. कोण कोण वाचू पाहतं या लोकांना?
किंवा बिंग फुटू नये म्हणून? नाही, आता हे सगळं बिंग फुटू नये हे ह्या सगळ्यांची एकत्रपणे केलेली खेळी आहे. आता कोणाची भिंग फुटणार आहेत ते SIT जाणो, ते अधिकारी जाणो आणि परमेश्वर जाणो, आपल्याला काहीच माहित नाही. प्रणिती शिंदे म्हणतात की खराबचा कदाचित एन्काउंटर होऊ शकतो. ही भीती आम्हा सगळ्यांनाच आहे, पहिल्यापासून आहे. कारण हे जर नाव उलगडायचं नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग, फाईल बंद करण्याचा मार्ग म्हणजे खराबचा एब्स्टिन करणं. आणि हेच एक्झॅक्टली मी कमीत कमी माहित नाही. दुर्दैव असं की जिथे जिथे तुम्ही बघा राजकारण्यांची नावं येतात ना, सगळ्या फाईल्स हळूहळू क्लोज होतात. आणि मला ह्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त राग आहे. चला, धन्यवाद. तृप्ती देसाई पण म्हणतायत की बंधू खरातला आयजी दत्तात्रय कराळे हे गुरु मानायचे. लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह आयजी कराळेंनी गायब केले. तुम्हाला मुद्दाम आता तुम्ही विषय काढलात म्हणून सांगते. जसं मी काल दत्ता कराळेंबद्दल बोलले, त्यांची माझ्याकडे 3 प्रकरणं आली होती. एक इन्कम टॅक्सचं होतं, एक सायबर फ्रॉडचं होतं आणि तिसरं हे आत्ताचं आलं खरातांचं. तर हे जे तिसरं प्रकरण आहे त्याच्यात जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं अतिशय संताप आला. कारण एखादा IG लेवलचा अधिकारी तिथे जाऊन जेव्हा म्हणतो की ते काय वाचा सिद्धी आहे म्हणे त्यांना, आणि वाचा सिद्धीचा प्रत्यय तुम्हा सगळ्यांना आला असेल तसाच मला देखील आला आणि तो त्यांच्या नेत्रातनं दिसतो. अरे तुम्ही काय बोलताय? देर इज समथिंग कॉल्ड एज ऑल इंडिया. जे ऑफिसर्स आहेत ना, जे IPS ऑफिसर्स आहेत, सिनियर लेवल ऑफिसर्स आहेत, त्यांच्यासाठी एक कंडक्टचा एक प्रोटोकॉल असतो. त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की ते कुठल्या कार्यक्रमाला गेले तर त्यांना बोलण्याची पद्धत असायला हवी. कुठूनही जनतेवर त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी बोलणं गरजेचं असतं. पण जर IG लेवलचा अधिकारी गुरुपौर्णिमेच्या फंक्शन मध्ये जाऊन बोलतोय की त्यांना वाचा सिद्धी आहे, वाचा सिद्धी असं जर IG लेवलचा अधिकारी बोलतोय तर काय समजायचं लोकांनी? मग नागरिकांना वाटणारच ना की यांच्याकडे जायला काहीच हरकत नाहीये, हे अशोक खरात खरंच देवाचा दुसरा अवतार आहे, त्यांच्या पायावर काय, त्यांच्या डोक्यावर काय, जी फुलं टाकली जायची ती पडणारच. कारण पोलीस जर त्यांचं संरक्षण करतील, अधिकारी करतील, राजकारणी करतील तर सामान्य जनतेला नक्कीच ती भोळी असते, त्यांना अमुक गोष्टी माहिती नसतात. तर त्या लोकांनी जे त्यांच्या पायावर आणि डोक्यावर जो फुलांचा वर्षाव केला त्यात काहीच नवल वाटत नाही मला. कराळे यांनी मात्र हे आरोप सर्व खोटे असल्याचं सांगितलं. कधी कुठलाही माणूस माझ्यावरचे आरोप खरे आहेत असं म्हणेल का? आणि कराळींनी ते बोलले, त्याच्यात मला काहीच आश्चर्य वाटत नाही. ते काय आहेत हे सगळ्या पोलीस फोर्सला सुद्धा माहितीये, सगळे टॉप टू बॉटम सगळ्यांना माहिती आहेत दत्ता कराळे काय आहेत. याबरोबर कराळे यांच्या मुलासोबत जासूद आणि खरात यांचे व्यवहार झाल्याचं कळतंय. त्यामध्ये कोणाशी? कराळे यांच्या मुलाचे व्यवहार जे आहेत जासूद आणि खरात यांच्यासोबत झाल्याचं समजतं. त्यामध्ये कराळे यांच्या मुलाच्या नावाने काही शेल कंपन्या देखील आहेत असं दिसून येतं. हो, तेही खरंय. कराळेंच्या मुलांच्या नावाने मी काय ते बोलणार नाही आता, कारण चुकीचं होईल ते. आणि संभाजीनगरचे पण एक अतिशय सिनियर व्यक्ती आहेत, त्यांच्या मुलांच्या पण एकत्र LLPs आहेत आणि त्याच्यात अनेक गोष्टी झालेल्या आहेत. पण तेच मी तुम्हाला सांगते की जर पोलीस जे लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहेत तेच जर अशा पद्धतीने फ्रॉड्स करायला लागलेत एकानंतर एक, तर याला धारेवर धरणं गरजेचं आहे. पण या लोकांना यंत्रणा वाचवते, यांना टॉप भाजपचे अधिकारी वाचवत आहेत आत्ताच्या घटकेला. म्हणूनच मला असं वाटतंय की खरं जर या सगळ्यांना सरळ करायचं असेल तर गृहमंत्र्यांनी कारवाई करायला हवी होती, पण ते कधीच कारवाई करताना मला दिसत नाही. अंजलीताई, तुम्ही आता या मागील 1 महिन्यामध्ये जेव्हापासून बंधू खरात प्रकरण आलं, तुम्ही जसं म्हटलं की जेव्हा आरोप झाले मुंडेंवरती शांत बसलो, नंतर व्यक्त झाले, तसंच या प्रकरणामध्ये काल एक्सपोजच्या नंतर चाकणकरांचे जो टायमिंग आहे तो काही सुचवू पाहते का? कारण की 1 महिना शांत राहिला, काल एक्सपोज वरून त्या बोलल्या. नाही, ते कसं आहे की आता प्रश्नांना उत्तरं द्यायची नसली तर एरवी पटापट बोलणाऱ्या चाकणकर 1 महिना काहीच बोलत नाहीये. जर मला असा कोणी माझ्यावर आरोप केला असता मी छातीठोकपणे सांगितलं असतं की असा प्रश्नच नाही, तुम्ही मला विचारू शकत नाही, मी केलं हे घ्या माझं सगळं. जसं आता मध्ये सूरज चव्हाण म्हणाले होते यांच्या पासपोर्टची चौकशी करा, यांच्या इन्कम स्त्रोताची चौकशी करा.
पहिलं मी दाखवले माझे पासपोर्ट, दुसरं मी दाखवलं माझं ITR. असं हे दाखवण्याची हिंमत आहे का रुपाली चाकणकरांची? त्यांचं घर, त्यांची प्रॉपर्टी, त्यांचे ऍसेट्स जे अमाप प्रमाणात वाढले, ते कसे वाढले सांगू शकतील का त्या? मी सांगू शकेन माझं कसं झालं. आणि ज्याला घाबरायची कधी म्हणजे कशाचीच त्यांना हे नसते ना, ते बिंदास बोलतात. पण 1 महिना न बोलणं याच्यावरच बरंच काही कळून गेलंय लोकांना. आणि 1 महिन्यानंतर एक एक्सपोज टाकणं का? येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्या ना, की कोणाची हिंमत आहे माझ्यावर बोलण्याची. असं बोललं असतं तर मी समजले असते. पण कालच्या त्या एक्सपोज वरनं बरंच काही कळलं. माध्यमांना टाळण्याचा प्रकार आहे. नक्कीच आहे. चला, धन्यवाद.